मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी। महायुतीतले वाद दिल्लीत नको तर राज्यातच सोडवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेतील नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा। मुंबईतील दिव्यश फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी, अंबानी कुटुंबाचाही सहभाग। अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती। निवडणुका होत राहतील, भाजप जिंकत जाईल, लोकशाही वाचवण्यास निवडणुकांवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांची भूमिका। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध। काँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडण्याची शक्यता। अमित ठाकरे आज नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात जाणार। पंकजा मुंडेंचे पी अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। आत्महत्या नसून मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप। मुंबईत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचं समोर। मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून स्पष्ट। सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात। डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी चर्चेत। आमचं काम बोलताय स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा। श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल, अशा आशयाचा मजकूर। नंदुरबारच्या नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक। विदेशी मद्य तस्करीच्या आरोपात विश्वास बडोगे यांना अटक। राजकीय दबावापोटी अटक केल्याचा आरोप। जळगावमधील एकनाथ खडसेंच्या घरातील चोरी प्रकरणी बिलाल चौधरीला अटक। मुंबई पोलिसांनी आरोपीला उल्हासनगरमधून अटक केल्याची माहिती। मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ठाणे आणि कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली। देवनार आणि माझगाव तसंच वरळीतील हवा वाईट श्रेणीत। नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता। थंडीच्या हंगामात राज्यात अंड्यांचा तुटवडा। अंड्यांचे प्रतिनगाचे दर 7 ते 8 रुपयांवर। राज्यात दररोज 3 कोटी अंड्यांची मागणी। पुण्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जिल्हा परिषदेकडून शाळांच्या वेळापत्रकात बदल। सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शाळेची वेळ। पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा, भौरा वस्तीतील नागरिकांची वन विभागाकडे। बीडच्या पाटोदा तालुक्यातील दासखेड इथे कारच्या धडकेत दुचाकीवरील मराठा आंदोलकाचा मृत्यू। 4चाकी गाडीवर अण्णा असा मजकूर। सोशल मीडियातून घातपात असल्याचा संशय व्यक्त। नीरव मोदीच्या महागड्या गाड्यांचाही लिलाव होणार। ईडीनं जप्त केलेल्या गाड्यांच्या लिलावाला विशेष पीएमएलए कोर्टाकडून परवानगी। जम्मू काश्मीरमधील एक इलेक्ट्रिशियन तपास यंत्रणांच्या ताब्यात। दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एक मोठी कारवाई। जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय। क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल या आज लग्नबंधनात अडकणार। सांगलीत पार पडणाऱ्या लग्न सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।